राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. गेली काही दिवस झाले कुणीतरी एक कॅप्टन अशोक खरात यांनी अक्षरशः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप घडवून आणला. म्हणजे तिकडं इराण, इस्रायल, अमेरिकाचे युद्ध सुद्धा लोक विसरून गेले. काय ह्या माणसात होतं? त्या माणसाचं व्यक्तिमत्व पाहिलं तर महिलेने त्यांच्यावर भुलावं, त्या माणसावर भुलावं असं काहीच नाहीये त्याच्यापाशी. हो, एक बेढप व्यक्तिमत्व असलेली ती व्यक्ती आणि एखाद्या स्त्रीला म्हणते तू माझी प्रियसी हो, नाही तर तुझा नवरा मरेल. आणि ती सुद्धा स्त्री, तिचं खरंच नवऱ्यावर प्रेम आहे का ह्याची प्रियसी व्हायची घाई आहे? काय आहे काय महाराष्ट्रात? एवढं बुवाबाजीपणा. त्या रुपालीताई चाकणकर, मी असं ऐकलं की त्या MBA झालेल्या आहेत, सुशिक्षित आहेत. मिळालेली सत्ता ही आपण आपल्या कर्तृत्वानं मिळवली नसून कुणाच्या तरी मेहरबानीनं मिळवलेली आहे. आणि सत्ता जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्या कर्तृत्वापेक्षा अशा बुवाबाजीचा आधार घेतला जातो. आणि मग आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला सांगतात की नाही नाही साहेब चला, तू फारच सिद्ध पुरुष आहे. आणि मग काही नेते आपल्या कार्यकर्त्याला नाराज करायचं नाही म्हणून तिथं जातात. आणि आजकाल कॅमेरा खूप सगळीकडे आहे. आमच्या काळात आम्हाला आठवतं की अटल बिहारी वाजपेयीवर फोटो काढायचा तर त्या फोटोग्राफरच्या नाकदुऱ्या काढावं लागायच्या. आता मोबाईल काढतात, फोटो काढतात, तो लगे मेमरीत राहतो. आणि या फोटोचा आता कसा गैरवापर होतोय? हा महाराज, याची संपत्ती खरं म्हणजे याची मोजदाद करायला 8 दिवस सुद्धा कमी पडतील. ही कुठून आली? या महाराजाने एक भीती उभा करायची की तुम्ही असं करा नाही तर तुमचं असं होईल. ते मागे एक सत्य साईबाबा होते. ते सत्य साईबाबा हे सामान्य त्यांच्या भक्ताला विभूतीच द्यायचे. पण तेंडुलकर गेले, शिवराज पाटील गेले, शंकरराव चव्हाण गेले, यांना सोन्याच्या साखळ्या अंगठ्या. म्हणजे तिथं सुद्धा हे या खराताच्या जवळ कुणी सामान्य माणूस जातच नव्हता. सगळे पैसे आले. आणि मग ही पूजा करा, ती पूजा करा. अरे मूर्खानो, पूजा करून जर सत्ता भेटली असती तर पंढरपूरचे बडवे कधीच मुख्यमंत्री झाले असते. तुळजापूरचे भोपे कधीच मुख्यमंत्री झाले असते, मंत्री झाले असते. अरे वर्षानुवर्षे पूजा करतात, त्यांचे आईबाप स्वर्गात तरी गेलेत का नाही त्यांनाच माहित नाही. देवळात माणसांनी एवढ्यासाठी जावं की देवळातलं वातावरण प्रसन्न असतं. आपण आपल्या विवंचनेपासून काही काळ दूर होतो म्हणून देवळात जाऊन बसतात लोक. इथं ते म्हणतात ना की भवानी आईला रोडगा व्हायचा आणि त्याच्या बदल्यात सोन्याचं घबाडं मागायचं. अशा वृत्तीची लोक, जे स्वतः ज्यांचा विश्वास नाही आणि मिळालेलं टिकल का नाही हे माहीत नाही, म्हणून अशा बुवाबाजीच्या नादी लागायचं. यात अडकलेल्या बहुतांशी महिला आहेत. मला कधी कधी कळत नाही की या देशामध्ये अशा महिला झाल्या ज्यांनी राज्य चालवलं, ज्यांनी स्वराज्याची कल्पना आपल्या मुलाला दिली, स्वराज्य उभा करायला भाग पडलं. या देशामध्ये अहिल्यादेवी झाल्या ज्यांनी किती लोकउपयोगी कामं केली. या देशात झाशीची राणी झाली, तिने देशासाठी बलिदान दिलं. आणि चाकणकर ताई, तुम्ही काय केलं? स्वतःचं पद घालून बसलात. इथं तर उलटच झालं. लोक बाईच्या नादात सर्वस्व घालून बसतेत, इथं बाईच्या का पुरुषाच्या नादानं सगळं घालून बसले. मी वाईट अर्थानं बोलत नाही, पण ज्या गोष्टीची तुम्ही जनजागृती करायला पाहिजे, अहो त्याच्यापेक्षा चाकणकर ताई 16 सोमवार करायचे की हो.
कशाला त्याच्या नादी लागायचं? 16 सोमवार झाल्यावर त्याचं पुन्हा अजून सवाष्णी बायका जेवायला बोलवायच्या. कुणाच्या नादी लागलात? काय काय त्या ह्याच्यात दडलंय, किती लोकांचे चारित्र्य त्याच्यात दडलेत हे माहीत नाही. आणि मला असं वाटतं की याला वाचविणारे सुद्धा अजून तयार झाले असतील. यात नुसते राजकीय नेते नाहीत, प्रशासकीय अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, या सगळ्यांचा बरोबर मला आठवतं ही माणसं कसा फायदा घेतात. मी एकदा मागं हम्पीला गेलो होतो. हम्पी फार मोठं शहर आहे, विजयनगर, किष्किंधा नगरी आपण त्याला म्हणतो. आणि हम्पीमध्ये एक उद्ध्वस्त विठ्ठल मंदिर आहे जिथं संगीत वाजणारे खांब आहेत. आणि कुठल्याही दक्षिणेच्या मंदिरात गेलात तर तुम्हाला सभा मंडपाच्या बाहेर काही ज्या मूर्त्या दिसतात त्या मूर्त्या पाहिल्यानंतर, आता हे बऱ्याच वर्ष आम्ही जरा आपसात एक वात्रट विनोद करू लागलो की त्या सगळ्या मूर्त्या ज्या होत्या त्या सगळ्या आधारित होत्या. आणि तिथे जो गाईड होता त्या गाईडनं सांगितलं की तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. आम्ही ह्या मूर्त्या मंदिराच्या बाहेर एवढ्यासाठी त्या वेळेसच्या लोकांनी लावल्या की जर तुम्ही हा जर मोह टाळला तर तुम्हाला मोक्ष मिळेल. हा मोह टाळला म्हणजे स्त्रीचा मोह टाळला तर तुम्हाला मोक्ष मिळेल. कारण माणूस या जगामध्ये सत्ता सोडू शकतो, पैसा सोडू शकतो, नाते सोडू शकतो, पण हा मोह सोडू शकत नाही. नेमका याचा गैरफायदा या अशोक खरातनं घेतला. महिलांच्या कोमल हृदयाचा अशा पद्धतीनं फायदा घेतला आणि त्यात अशा महिला अडकल्या ज्या सुशिक्षित आहेत. तू माझी राधा नाही झाली तर तुझा नवरा मरेल, हे त्या महिलेला कसं पटलं देवाला माहिती. का तिच्यावर अत्याचार करून त्याचे काही चित्रफित काढून तो तिला ब्लॅकमेल करत होता हे माहीत नाही. पण या नराधमाला जाहीर फाशी झाली पाहिजे. याला कायद्याची संधी सुद्धा नाही मिळाली पाहिजे. कारण कित्येक संस्कार उद्ध्वस्त झाले असतील. हळूहळू काही महिला पुढे येत आहेत. खूप चांगले चांगले पत्रकार या गोष्टीवर काम करत आहेत. पण महिलांचं आयुष्य असं उद्ध्वस्त करणाऱ्या अशा भोंदू बाबाला भर चौकात फाशी दिली पाहिजे. अरे ज्या सिन्नर तालुक्यामध्ये पहिल्या बाजीरावचा जन्म झाला तिथं हा लिंग पिसाट राहतो, हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. धन्यवाद.